महाराष्ट्र के पूर्व मंत्री व ऐरोली के विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई में बढ़ते प्रदूषण पर चिंता जताते हुए इसके रोकथाम की मांग महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के सामने रखी। रायगढ़ भवन स्थित पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के कार्यालय पहुंचकर विधायक गणेश नाइक ने प्रमुख अधिकारी D.N. पाटिल से मुलाकात कर उन्हें ज्ञापन सौंपा। गणेश नाइक का कहना है कि नई मुंबई में बढ़ते प्रदूषण को कम करने के लिए सभी को मिलकर आगे आना चाहिए। देखिए, बात ऐसी कि एमपीसीबी के यहाँ के जो प्रादेशिक अधिकारी है पाटिल साहब, उनके पास में 3 डिवीज़न का कारोबार है। ये अपने नई मुंबई के 2 पार्ट है और तलोजा एमआईडीसी का तीसरा पार्ट है। अभी बात ऐसी कि एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन, नॉइज़ पोल्यूशन ये कंटिन्यूस प्रोसेस है। ये अभी यहाँ पे कुछ हवा में कुछ बिगाड़ हुआ है तो वो कल नहीं रहेगा, और कल नहीं रहेगा तो परसों फिर से वापस आएगा। लेकिन जो लोग पोल्यूशन बढ़ाने के लिए कारण बनते हैं, कोई इंडस्ट्री हो, तो वो लोगों को लाइटली लेना चाहिए। उनको पूरा मौका सुधारने का देके सही वक्त में उन्होंने सही कार्रवाई नहीं की तो ऐसे कारखाने बंद भी करनी चाहिए। यदि वो अपने मुनाफे के लिए कोई गलत चीज़ों का इस्तेमाल करते होंगे कि कभी कभी दिन भर में गैस चैम्बर में वो बंद करते हैं और रात को वो रिलीज़ करते हैं। पानी भी कोई गंदा होगा तो वो स्टॉर्म वाटर ड्रेन में वो रात के टाइम में छोड़ते हैं। तो ऐसे कंपनियों का जायज़ा लेके उन पर निगरानी करके उन पर कार्रवाई करनी चाहिए। अभी बात ऐसे इंडस्ट्री से एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन, नॉइज़ पोल्यूशन पर तो प्रबंध करने के लिए तैयारी उनकी, लेकिन साथ में साथ रास्ते से जो भी कुछ गाड़ियों का जो धुआं आता है, अभी ठंड के दिनों में तो बहुत बड़ी मुसीबत होती है। रात के टाइम में पूरी हवा नीचे आ जाती है, लोगों को लगता है वो फॉग है, धुआं है, लेकिन वो धुआं नहीं होता है। मतलब यानी धुक्कर नहीं होते, वो होता है पूरा दिन भर में जमा हुआ धुआं, जिसमें कार्बन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड और बहुत सारे तरीके के जो जीवन को हानिकारक जैसे गैसेस होते हैं, उसका भी उसमें प्रादुर्भाव होता है। अभी इसमें हम लोगों ने यहाँ पे हम लोग आए कुछ इनके कुछ नुक्स निकालने के लिए नहीं आए। वो जो परिमार्जन करने के लिए जो कुछ जो पैरामीटर यूटिलाइज करते हैं, उसमें कहाँ कमियां हैं, उसको उनको उनके ध्यान में लाने का काम हम लोगों ने यहाँ पे किए हैं। कि जैसे कि रास्ते पे डस्ट जमती है तो डस्ट निकलनी चाहिए, और जहाँ पे जैसे कि आरएमसी प्लांट का जयवंत सुतार जी ने यहाँ पे सवाल उठाया कि वो आरएमसी प्लांट के बाजू में वो लोगों ने वो पानी रास्ते पे आने नहीं देना चाहिए, और वो डस्ट पे जिधर गिरते हैं उधर वहाँ पे पानी मारते रहना चाहिए, ताकि हवा में उनका जो सीमेंट का जो डस्ट है उड़ न जाए। अभी हम लोगों ने तो मैंने तो ये बोला कि सद्भाग्य से इस राज्य का 2 बार पर्यावरण मंत्री मैं था। उस वक्त में संजू नाइक को मैंने मेयर के टाइम में इस्तांबुल शहर में देश में भेजा था मैंने। वहाँ पे समुद्र में जो पानी जो ऑयल के साथ आता है, वो ऑयल को एक्सट्रैक्ट करके वो समुद्र का पानी टू द पॉइंट पैरामीटर के हिसाब से रहे। साथ ही साथ समुद्र में जो थर्माकोल प्लास्टिक आता है उसका भी कलेक्शन करके समुद्र के जो अंदर जो प्राणी है, फिशेस है, उनको किसी भी ढंग का प्रादुर्भाव न हो जाए और पर्यावरण अच्छा रहे, उसके लिए वो उस टाइम में सूचना मैंने की थी। अभी आज की तारीख में क्या हो रहा है मुझे मालूम नहीं। JNPT ने ऐसा एक बोर्ड लाया था, ऐसा मैंने सुना था। अभी वो इट इज़ मैटर ऑफ वेरिफिकेशन। दूसरी बात ऐसी है कि मैंने तो अभी सूचना ऐसी की है कि मेरी मांग आप लोग आपके मेंबर सेक्रेटरी पोल्यूशन कंट्रोल बोर्ड तक पहुंचाओ कि हर शहर की जो पॉपुलेशन होगी उस पर टैक्स लगा के समुद्र के किनारे पे जो कचरा, प्लास्टिक, बॉटल विटल, थर्माकोल आता है उसको कलेक्ट करके किनारे की साफ सफाई की जाए। महापालिका क्षेत्र में बाहर में नगर पालिका होगी, ग्राम पंचायत होगी, कलेक्टर के माध्यम से
उसका भी पैसा वसूल किया जाए और एमपीसीबी या कोई अथॉरिटी महाराष्ट्र शासन के नियंत्रण में ऐसी बनाई जाए कि समुद्र का किनारा थ्रू आउट, यानी अभी अपना महाराष्ट्र का गुजरात बॉर्डर से लेके गोवा के बॉर्डर तक पूरा क्लीन एंड नीट रहे। शहर के बाद मैंने ये सूचना की है कि शहर में अपन जाते हैं तो रास्ते में जैसे प्रवासी भी है, गाड़ी से पानी पीते, पानी का बॉटल खाली हुआ तो अपने गाड़ी में नहीं रखते, वो डिवाइडर पे फेंक देते हैं, क्या साइड में फेंक देते हैं। उसके लिए भी मैंने अभी पाटिल साहब को बोला कि म्यूनसिपल कमिश्नर को आप लिखो कि भाई पूरे शहर के अंदर वाले बाहर वाले हाईवेज को जो भी रास्ते हैं वहाँ पे जो इस ढंग का कोई प्लास्टिक, कोई कैडबरी चॉकलेट लेके वो उसका रैपर फेंक देते हैं, बिस्किट खाने के बाद में उसका जो भी जो कवर होता है वो भी फेंक देते हैं, पानी का बोतल फेंक देते हैं। इसी सभी चीज़ को कंट्रोल करने के लिए कुछ न कुछ मैंने सिस्टम बनानी चाहिए और वो सिस्टम उनको बनाने के लिए आप कॉर्पोरेशन का, हम तो म्यूनसिपल कमिश्नर से बोलने वाले, लेकिन आपके पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के हिसाब से भी आ जाएगा तो उस पर जरा अमल अच्छी ढंग से करने की विचारधारा आगे आगे बढ़ सकती है। परंतु माझं म्हणणं की ठाणे बेलापूर इंडस्ट्रीमध्ये एखाद्या वेळेला ज्याला कधी चूक होते त्यावेळेला तलोजाच्या परिसरातून 4 चुका होतात। म्हणजे तलोजाच्या परिसरातली जी यंत्रणा आहे, जी CTPची ती यंत्रणा थोडीशी गाफील आहे असं माझं मत आहे। ते म्हणजे जाणूनबुजून करतात असं मी म्हणणार नाही आणि म्हणून माननीय पाटील साहेबांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना सगळ्या इंडस्ट्रीचा लेखाजोखा घ्या, कुठल्या कंपनीच्या मधून ते केमिकल निघते आणि त्या ठिकाणी तिथून खारघरपासून इथे येता येता म्हणजे संपूर्ण मासली मरते, विषारी मासली होते आणि त्याचा प्रादुर्भाव कोळी समाजाच्या एकूण जीवनमानावर होत आहे। कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आज आपण लक्ष वेधलेलं आहे आणि काय महत्त्वाच्या सूचना आपण केल्या? हे बघा, बाब अशी की पहिल्यांदा म्हणजे आपल्या शहरात होणारं हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, नॉईज पोल्युशन, अशा ठिकाणी काही ठिकाणी जिथून म्हणजे रात्रंदिवस वाहतूक होते त्या ठिकाणी नॉईज बॅरियर, म्हणजे आपण युरोपमध्ये तर आपल्या ईस्टर्न आपण फ्रीवेला काही ठिकाणी असे ते नॉईज म्हणजे बॅरियर उभे केलेले आहेत की बाजूच्या वस्तीला तर त्रास होत नाही। म्हणजे आणि अशा प्रकारचे रात्रंदिवस वाहणाऱ्या गाड्यातून लोकांच्या जरी नाही केलं तर त्याचा सुप्त परिणाम त्यांच्या जीवनमानावर होतच असतात। तर नॉईज पोल्युशन होणारं ते थांबलं पाहिजे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, त्याचबरोबर शहरामध्ये पडणारा प्लास्टिकचा म्हणजे प्रादुर्भाव, बॉटल्स वगैरे, रॅपर्स वगैरे, या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि समुद्राचा किनारासुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ केला पाहिजे। या सर्व सूचना आम्ही पाटील साहेबांना केलेल्या आहेत। तर एकूण दुसरी गोष्ट अशी की नवी मुंबई महापालिकेची 4.5 लाख वस्ती असताना त्या ठिकाणी 30 लाख वस्तीच्या करता आपण STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण निर्माण केले। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ह्या सगळ्या परिसरात असलेली जी नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमध्ये 100% STPचं त्या ठिकाणी प्रोसेस व्हायला पाहिजे। दुर्दैवाने ती होत नाही, म्हणून दशरथ भक्तांनी त्या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे की त्याचा परिणाम या ठिकाणच्या खालच्या स्ट्रीममध्ये मासेमारी करणाऱ्या जे कोळी बांधवांवर किंवा मासेमारी करणाऱ्या बांधवांवर त्याचा परिणाम होत आहे आणि म्हणून सगळ्या अशा चतुरस्थ सूचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्या सूचनाच्या बाबतीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा, जर त्यांच्याकडून समजा काय निश्चितपणे निर्णय नाही आला तर या बाबतीमध्ये विधानसभेत प्रश्न निश्चितपणे उपस्थित केला जाईल। सर, ऐरोली कटेरी मार्गामध्ये भविष्यात त्याचा परिणाम होऊ शकतो, प्रदूषण वाढू शकतं अशी आपण सूचना केलेली आहे। कुठे कुठे? ऐरोली कटेरी मार्ग नाही, ऐरोली कटाई मार्गाच्या अनुषंगानं ज्याला त्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या जातील त्यावेळेला तिथे अतिशय नॉईज पोल्युशन होणार आहे आणि म्हणून ऐरोली ब्रिज ते एकदम बोगद्यामध्ये गेल्यानंतर आणि बोगद्यामधून पुढे गेल्यानंतर सुद्धा कटे ब्रिजच्या त्या ठिकाणी नॉईज बॅरियर त्या ठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे आणि तशा प्रकारचे तुम्ही त्या MSRDCला सूचना कराव्यात अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडलेली आहे। माननीय आमदार गणेश नाईक साहेब इथे आमच्या 7व्या मजल्याच्या MPCBच्या कार्यालयात आले होते। त्यांनी नवी मुंबई शहरामध्ये वायू प्रदूषण आहे याबद्दल त्यांनी माहिती विचारली होती। आम्ही त्यांना
या नवी मुंबई एरियामध्ये जे उपप्रादेशिक अधिकारी 1 किंवा 2 आहेत त्या संदर्भात आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या इंडस्ट्री येतात किंवा STP आहे, ETP आहे, CETP आहे, त्यांना सर्व जी माहिती आहे ती दिलेली आहे. नवी मुंबईमध्ये मॉनिटरिंगची स्टेशन्स आहेत, ते महानगरपालिकेचे असतील किंवा MPCBची असतील, कंटिन्युअस मॉनिटरिंग स्टेशन्स असतील, त्या संदर्भात पण त्यांना माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी जी माहिती किंवा त्यांनी काय सूचना वगैरे किंवा जे काय सजेशन आपल्या नवी मुंबई एअर क्वालिटी किंवा वॉटर क्वालिटीची इम्प्रूव्हमेंटसाठी जे सजेशन आहेत त्या सजेशनचं आम्ही नोट डाऊन केले आहे आणि ते आमच्या MPCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण देऊ. असं नाही आहे. पहिलं जे CETPचं तळोजा CETP आहे तो बऱ्याच वर्षापासून थोडा त्यांच्या पॅरामीटर्स आहेत ते मीट होत नव्हते. आता त्यानंतर त्या CETP आहे तळोजा CETPचा त्याचं पुरा अपग्रेडेशन रिमॉडेलिंग किंवा रिव्हॅम्पिंग CETP झालं. हे ऑनरेबल NGT जी कमिटी होती जस्टिस कांदळे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली या ज्या कमिटीच्या मीटिंग झालीत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जो हा CETP आहे तळोजा CETP आहे पुरा रिव्हॅम्प झालेला आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साहेबांना एअर पोल्युशनबद्दल ज्यादा हे होतं तर आपल्याला सांगितलं की मागच्या 23-24 तारखेला हॉटेल प्रेसिडेंटमध्ये एक मीटिंग झाली आणि नॅशनल क्लीन ॲक्शन प्लॅन आहे, प्रोग्राम आहे, हा नवी मुंबईसाठी इम्प्लिमेंट करायचं म्हणजे ही नवी मुंबई सिटी आहे त्या प्रोग्राममध्ये घेतलेली आहे. आणि त्याप्रमाणे इथले आयुक्त आहेत किंवा मी जसं सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये गुजरातचे, मध्य प्रदेश किंवा गोव्याचे असतील सर्व कमिशनर बोललं होतं आणि त्याप्रमाणे कार्यशाळा झाली आणि 2 दिवसामध्ये या कार्यशाळेमध्ये काय काय केलं पाहिजे त्या सूचना त्या कमिशनरना आणि किंवा कलेक्टर असतील त्यांना दिलेल्या आहेत. मॅडम इंडस्ट्रियल पोल्युशनबद्दल बोलाल तर मी जसं सांगितलं की बोर्डाने काही ॲक्शन प्लॅन घेतले आहेत. या एरियामध्ये ज्या कोल फायर बॉयलर आहेत किंवा LDO फायर बॉयलर आहेत ते स्विच ऑन करून क्लीन फ्युएल PNGसाठी आपण सगळ्या इंडस्ट्रीला डायरेक्शन दिले आहेत. आणि त्याप्रमाणे या एरियामध्ये ठाणा बेलापूर एरियामधील 70 कारखान्यांनी हे स्विच ऑफ केलेलं आहे क्लीन फ्युएलसाठी. मॅडम मी आता एअर पोल्युशनबद्दल बोललो. वॉटर पोल्युशनचे जे ॲक्टिव्ह आपण जसं म्हणाल एखाद्या कारखान्याने सोडलं असेल त्या इमिडिएटली कारखान्यावर आपण कारवाई केली जाते. मागच्या आठवड्यात पण हा असाच इश्यू झाला होता. त्या कारखान्यावर आपण बंदची कारवाई केलेली आहे. तसं MIDC काय बऱ्याच ठिकाणी MIDC लाईन ओव्हरफ्लो होतात किंवा चेंबर ओव्हरफ्लो होतात, लिकेज लाईन ब्रेक होतात. तर या संदर्भात पण आपण MIDC अधिकारी डेप्युटी इंजिनियर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना डायरेक्शन दिलेले आहे. स्टेशन्सचे आहेत इथे आता 2 कंटिन्युअस मॉनिटरिंग स्टेशन आहेत. एक आहे महाप्याला आहे आणि दुसरं आहे हे STP नेरुळला आहे. ही 365 डेज मॉनिटरिंग करतात, मॅन्युअल काहीच नाही. आणि त्याचे डिस्प्ले जी आहेत इमिडिएटली डिस्प्ले त्या ठिकाणी लावले. ते महाप्याचं आहे ते MPCBच्या गेटजवळ आहे, आपले लॅब आहे तिथे. दुसरं आहे इथे पाम बीचला पण लावलेलं आहे. तर आपण या एक 5-6 महिन्याचे रिझल्ट बघितले. पर्टिक्युलर जे रिझल्ट आहे SO2 आहे, NOx आहे किंवा RSPM आहे त्या व्हॅल्यूज कमी आहे. कैमरामैन बबलू राउत के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज़, मुंबई.